वन संरक्षक कार्यालयासमोर ढोल डबरा बजाव आंदोलन। अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर कारवाईसाठी मागील 36 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरूच। गडचिरोली मागील 36व्या दिवसापासून मुख्य वन संरक्षक गडचिरोली यांच्या कार्यालयासमोर वडसा वन विभागातील आरमोरी वनपरिक्षेत्र पोर्ला वनपरिक्षेत्रामधून JP इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वन्यप्राणी वावर क्षेत्रातून रात्रीच्या वेळेस अवैध मुरुम वाहतूक केल्याने रात्री आरमोरी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी बडोले आणि वनरक्षक पाटील यांनी 33 हायवा आणि 3 पोगलेन यांच्यावर जप्तीची कारवाई आंदोलनकर्त्यांच्या समक्ष केल्याचे भासवून सदर कंपनीवर मागील 3 महिन्यापासून कुठलीही जप्तीची कारवाई केलेली नाही। पोर्ला वनपरिक्षेत्रातून TCM तार कंपाऊंड तोडून मुरुम वाहतूक केलेली आहे। याबाबत संबंधित वडसा देसाईगंज उपवन संरक्षक यांना पुरावे देऊन सुद्धा हेतुपुरस्सर कंपनीच्या बाजूने अहवाल देऊन संबंधित कंपनीज आणि अधिकारी कर्मचारी यांना वाचवण्याचा संपूर्ण प्रयत्न करीत आहेत। त्यामुळे जेव्हापर्यंत दोन्ही वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी क्षेत्र सहाय्यक वनरक्षक यांना निलंबित करत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही। तसेच जिमलगट्टा वनपरिक्षेत्रातून BSNL कंपनीने फायबर केबल टाकण्यासाठी HDD मशीन वापरण्याचे प्रयोजन असताना सुद्धा वाईल्डलाईफ परिक्षेत्रातून JCBने उत्खनन करून वन संरक्षक वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या संगनमताने नियमबाह्य कामे केली। जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू राहील। उद्या दिनांक 25 जुलै रोजी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर डफरा बजाव आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच जोपर्यंत दोषींवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे।